गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. म्हटलं थोडंसं बाहेर फिरावं, थोडं फेरफटका मारावा म्हणून आले होते. 6 वाजले होते तरी कोणी एवढं जागं नव्हतं, उठलेलं नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे, मला पण बाकीचे कामं होते. सध्या असं वाटतंय की एक्सरसाइज वगैरे चालू करावी, बट आता कधीपासून पॉसिबल होते ते माहीत नाही आहे. बघू, जेव्हा कधी पॉसिबल होईल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. पण सकाळी सकाळी छान थंडी पडली होती आणि भारी वाटतं असं सकाळी सकाळी बाहेर येऊन थोडा फेरफटका मारायला. नंतर मी माझं आवरून घेतलं आणि स्वयंपाकाला लागले. तर रात्रीच थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं होतं, जे की मला हे बनवायचं होतं, कोबीची भाजी बनवायची होती. तर रात्री कटिंग वगैरे करून ठेवलं ना तर मग मला सकाळी बरं म्हणतं, कारण मग सकाळी घाई होत नाही. कारण मला पण पटकन आवरून जॉबला निघायचं असतं. तर मग म्हटलं ठीक आहे, आवरून घ्यावं पटकन. तर आमच्या आता कोबीची भाजी ना बऱ्याचशा 2-3 पद्धतीने करतात. कोणी हरभऱ्याची डाळ टाकतं, भिजू घालून टाकतं. मला फार आवडते, पण त्यासाठी ना मग मिरची कट करून टाकावी लागते आणि हरभऱ्याची डाळ असते. मग शेंगदाण्याचं कूट वापरत नाही. पण आता विकीला ते तशी आवडत नाही, म्हणून मग म्हटलं ठीक आहे, पण ही अशा पद्धतीने बनवावी. हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे थोडेसे. इकडे मी कोबी थोडा धुवून घेतला होता. जिरी मोहरीची फोडणी टाकायची. जिरं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या चॉईसनी. माझ्या सासूबाई टाकतात, मी नाही टाकत. इकडे वाटून घेतलं वाटण आणि मोहरीची फोडणी देऊन मग आपण जे वाटलेलं होतं तर मी ते त्यात ॲड केलं. आणि ना एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जे की माझं यूट्यूबचं दुसरं चॅनल आहे, स्वामीमय लाईफ अँड भाग्यश्री. तर त्या चॅनलचे 1K सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होणार आहेत. आणि जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्याकडे तुम्हाला येईल तोपर्यंत माझे सबस्क्रायबर कदाचित पूर्ण झालेले असतील, माहीत नाही. तर ठीक आहे, चला. कारण खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण एक 0पासून सुरुवात केली होती, 0पासून सुरुवात केली होती. आता तुम्हाला वाटेल की काय 1000 तर सबस्क्रायबर झाले, पण नाही. 1000 सबस्क्रायबर व्हायला 0पासून सुरुवात केली होती. एक सबस्क्रायबर कसा वाढलाय ना, एक सबस्क्रायबर ज्या दिवशी वाढायचं ना त्या दिवशी एक मनाला खूप शांती वाटायची. पण ठीक आहे, स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने माझे 1000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होतील आणि ती पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आपला जो दुसरा चॅनल आहे, बरेच जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नसेल, स्वामीमय लाईफ अँड भाग्यश्री. त्यावरती माझे स्वामी महाराजांचे आपले जे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ असतात. आणि हो, मी त्या चॅनलवरती आणखी दुसरं काही अपलोड करण्याचा, दुसरं म्हणजे स्वामी रिलेटेडच अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे, जे की स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ किंवा एखादा गुरुचरित्राचा अध्याय असं थोडंफार मी त्यावरती टाकायचा प्रयत्न करणार आहे. माझी स्वामींवर खरंच खूप श्रद्धा आहे. मला चांगलं माहिती आहे की स्वामींनी मला कोणत्या काळात कसं बाहेर काढलेलं आहे, माझ्यासाठी काय उभं राहिलेले आहेत. त्यासाठीच म्हणजे त्या कधीतरी खूप रेअर असं होतं. माझ्याकडे आता सध्या शब्द नाहीत की मला खूप भरून येते सगळ्या गोष्टी बोलताना. तसं तर होत नाही. आज काय होते, तर माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर उद्याचा जो व्हिडिओ येईल तो खूप छान असेल. तर ठीक आहे. तर इकडे माझा स्वयंपाक वगैरे बनवून झाला होता, विकीचं पण आवरून झालं होतं आणि विकी आता जॉबला निघणार होता. खाली सगळा पसारा तसंच ठेवला होता. वाजलेत 7:15, स्वयंपाक माझा झाला आणि आता नाश्ता करायला बसायचं होतं. लवकरच नाश्ता होणार आहे आज. तर ठीक आहे, चालायचं. गुड मॉर्निंग. इकडे वेदाच्या पसाराकडे इग्नोर करा, कारण माझी छोटी रूम आहे तर माझा खूप जास्त पसारा होतो. नाही म्हटलं तरी वेदा गेला होता स्कूलला, कपड्याचे वगैरे घालते, बेडावरती जरा त्याला क्लासला जायचं होतं. गॅस पुसून घेते. नाही, स्कूलला नाही, क्लासला जायचं होतं. तर तो बाकीचं त्याचं आवडत होतं. थोडं काम आहे, मी पण इकडे माझं आवरून घ्यायला सुरुवात केली. भांडी वगैरे पूजा करायची बाकी, आता पटकन भांडी वगैरे घासावेत आणि लवकर आवरलं ना बरं म्हणतं. थोड्या वेळ त्यानंतर पटकन सगळं आवरून घेतलं. वेदा पण क्लासला गेला, माझं आवरलं. वातावरण बघा किती छान आहे, मस्त कोवळ ऊन पडलं बसते म्हणलं थोडं जरा बरं. सध्याच्या गुलाबी थंडीत आहे ना, उन्हात बसायला तर फार बरं वाटतं. सकाळीच पण मला तर आवडतं. खोटं बोलायला लागले. खाली गेली खोटं बोलतो. तिने काय फोन केला, ती फोन केला तास घर टीव्हीतच नाही. खायचे काम स्वातींची स्पर्शा येडीच आहेत.
पण एवढं बोलत येत तरी काय काय नाही. काल कोणाचा फोन आला होता मम्मीला दुपारचं? किडनी काय झालं? सगळं इन्फेक्शन झालं. कस काय? तर खाली येऊन थोड्याशा मम्मी त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि क्लिनिकला जायला निघलो. गाडीवर जायचं म्हणलं ना, एवढी डेंजर थंडी वाजत होती ना, विचारायचंच नाही. मग त्यानंतर म्हटलं, आणि त्यातून आज दीदीनी पण स्वेटर नाही घातला आणि मी पण नाही घातला. क्लिनिकवर आले, क्लिनिकला आली आणि अलीकडं म्हटलं इतकी जास्त थंडी पडतीये ह्या 5-7 दिवसात. पेशंट चालू झाल्यावर आतमध्ये गेलं की परत बाहेर यायला चान्सेस नाही, कारण आतमध्ये एसी असतो कंटिन्यू. चालू आहे, बघूया. छोट्या मुलाचं रूट कॅनल होतं, त्याचा जो परमनंट वाला जो पक्कावाला दात होता तो आलेला होता आणि मुळं बनायच्या अगोदरच त्याचा तो दात किडला होता. तर एक पल्पोटॉमी म्हणून ट्रीटमेंट असते, तर सरांचं ते चालू होतं. ही तिकीट असते, हे मटेरियल बाहेरून मागवावं लागतं. जाता जाता फ्रूट्स घ्यावेत म्हटलं, कारण खूप दिवसांनी मला माझ्या आवडीची गोष्ट दिसली. ह्या सीझनचे बोरं मला फार आवडतात. हे गावरण नाही, पण ते गावरण जर थोडे वेगळे असतात, पण मला बोरंही फार आवडतात. घरी आले होते, खाली मम्मी पाशी बसले थोडा वेळ आणि ना आज वरती आल्यावरती भाजी नाही, पण आज असं वेगळं काहीतरी खावंसं वाटलं म्हणून मग आज चक्क दूध चपाती मी खाल्ली. मी खात नाही कधी, शक्यतो पारायण चालू असेल तरच खाते, कारण पारायणात बाकी काही अलाउड नसतं जास्त, पण ठराविक भाज्याच असतात. तर मग पारायणाच्या काळात बऱ्यापैकी दूध खाल्लं जातं माझ्याकडून, आणि नाही तर एनी टाइम नाही जात. पण आज माहित नाही का पण इच्छा झाली, मस्त दूध चपाती चुरून खाल्ली. कोबीची भाजी होती तोंड आणि खाऊन घेतलं. मग ना माझ्या आवडीचे फ्रुट्स दिसले म्हणून मग मी फ्रुट्स मध्ये मी काय घेतलं असेल तर मी घेतले बोरं, जे की मला फार आवडतात. जे बोरं, चिंचा, ह्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या मला खूप आवडतात. गावरान नाही म्हणता येणार, पण ते छोटे बोरं जे असतात ना तेच आहेत. हे गावरान बोरं नाही आहेत, गावरान बोरं वेगळेच असतात. मम्मीने दिले यातल्या थोड्याशा काही, आणि येता येता दूध घेऊन आले होते. म्हटलं दूध संपलंय, मग परत रात्री येताना दही पण आणलं होतं, विकीला आवडतं म्हणून. हा पसारा पडला इकडं, आता हा आवरायचा आहे. आता हे जे बोर आहेत हे खाईल मी नंतर. तर दिवाळीच्या शंकरपाळ्या आणखी आहेत, मम्मीकडे होत्या खाली. मम्मी मला म्हणली आता घेऊन जा, मी पाहिल्या म्हणून, नाहीतर ह्या शंकरपाळ्या तशाच राहून गेल्या असत्या. मला शंकरपाळ्या आणि चहा खूप आवडतो, जे कॉम्बिनेशन आहे ना ते भारी लागतं. तर कोणाकोणाला असं शंकरपाळ्या आणि चहा आवडतो ना, मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता वाजलेत 2:15 आणि मी आता थोडासा आराम करणार आहे. बोरं काय फ्रीजमध्ये ठेवून जमणार नाही, तर हे नंतर मी स्वच्छ धुवून वगैरे मग वाटून टाकन. वाटून म्हणजे मला आवडतात, मम्मीला आवडतात, मला आवडतात. दीदी काय माहिती, तिला जास्त आंबट आवडत नाही, पण बघूयात. तर चला आता मी थोडा वेळ झोपते आणि मग नंतर वेदाला आणायला जाते. घेऊन टाका 3 दिवस. एखाद्याच ते टेम्पररी राहतं, जे सेन्सिटिव्हिटी राहते ना, थंडी जास्त पडली ना तेव्हा थोडंसं होतं, नंतर मग आवड येते. तर आधी आपण गोळे घेऊनच बघू कसं वाटतं 3 दिवस. आणि तरी पण खूप जास्तच दिसत असेल तर मग बघू काय करायचं. तुमचं नाव सांगा. झिरो डाऊन पेमेंट आणला, फुकटेच आहेत. काय म्हणले? अच्छा, तुम्ही गेलते काय? सांगते का मम्मीने काय भाजी केली? आज मम्मीने केलेली अंडा कढी. अंडा कढी. आज काय? आज अमावस्या असल्यामुळे अंडा कढी केलेली. शुक्रवार संपली ना अमावस्या काल. खाल्लंय खाता होय?
मग काय सगळे दुनिया खाता येते. आणि पोट नाही दुखत काय आता? 40 रुपये तुम्हाला ते अंदाज पाळायला होता काय तुम्ही कोण आहे का? मला ते आवाज येतो आणि पाय मला घेतो. पाळायला होतं त्यांना. ते कंटिन्यू चालतं मध्ये ते आपल्याला नाही जमलं तुला. पण किती आता ते आता ते अंडा आणि हे खातो. अंडा फ्राय खातो अंडा फ्राय. आता घालूच येते ते चांगले. त्यांनी जर व्हिडिओ बघितला तर मग काय म्हणा आता काय बोलती मला. अरे जेवला का? तुझं खाऊ नका गडबड होईल. गडबड होईल. तरी नाही घेतलं. ना खाऊ बाग आहे. फ्राय केला. काळा आले आता आमचं. अरे जोड काळा कोण झाला अरे मार्क काय का मार्क दोन घे. परीक्षेचे कावाच काय जमा झाला कोण किती किती पडले रे? पाचशे सगळ्यात पाचशे. डॉले तू किती आहे मार्क? तो इवेश मध्ये 2 मार्क पडले त्याला कळलं का? लय पडले लय. ग्रामीण मध्ये अंडा पडलाय. ये मॅथ करायचं काय तू पाहणार तू आता काही वेगळ्या भाषेत सांगितलं का त्यांनी? कन्नडी सांगितलं का मळ्याने सांगितलं तुला? कोणी सांगितलं? मी उद्या तूप आणणार आहे. नक्कीच आणणार आहे तूप. आता म्हणले बघू कधी आणतो. चालू काय केलं ते सांगा. काय तिला इंजेक्शन दिलं का तुम्ही? एंट्रकेत लावली होती का तुम्ही? लावली एंट्रकेत म्हणे कमी जास्त वैयक्तिक गोष्टी आहेत. एंट्रकेत लावलं. मास्तूर लिडवलं दिसतं याच्यात.